नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती ज्ञान सागर या आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा फुलाच्या शेतीबद्दल बोलणार आहोत जी कमीत कमी खर्चात आणि कमी वेळेत आपल्याला भरघोस नफा मिळवून देऊ शकते. हो, बरोबर ओळखलत, आपण बोलतोय झेंडूच्या शेतीबद्दल. या संपूर्ण माहितीमध्ये आपण झेंडूच्या शेतीला एक यशस्वी व्यवसाय कसा बनवायचा याच्या सगळ्या पायऱ्या अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर मग सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न येतो की झेंडूची शेती खरंच खात्रीशीर नफा देऊ शकते का? कारण अनेकांना असं वाटतं की फुलं शेती म्हणजे एक प्रकारची जोखीम आहे. पण मी तुम्हाला सांगतो, जर योग्य नियोजन केलं आणि थोडंसं आधुनिक तंत्रज्ञान वापरलं ना, तर यातून जबरदस्त फायदा होऊ शकतो. चला, याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधूया. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न की इतकी सगळी पिकं असताना आपण झेंडूची शेतीच करायची, कारण या पिकाचे फायदे फक्त फुलं विकण्यापुरते नाहीत, तर त्या पलीकडेही खूप काही आहेत. झेंडूचं पीक आहे ना, ते एकदम अष्टपैलू आहे. म्हणजे कसं? तर पहिलं म्हणजे हे एक मुख्य नगदी पीक आहे. सणासुदीच्या काळात फुलांना प्रचंड मागणी असते, त्यामुळे हातात लगेच पैसा येतो. दुसरं म्हणजे हे एक चांगलं आंतरपीक आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या मुख्य पिकासोबतही हे लावू शकता. तिसरं, पीक फेरपालटीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ते सूत्रकृमी नियंत्रणात मदत करतं. आता तुम्ही म्हणाल, सूत्रकृमी म्हणजे काय? तर आपल्या जमिनीमध्ये ना असे काही डोळ्यांना न दिसणारे छोटे छोटे जीव असतात, जे आपल्या मुख्य पिकाच्या मुळांना खाऊन टाकतात, त्यांना कमजोर करतात. झेंडूची मुळं या सूत्रकृमींना जमिनीत वाढू देत नाहीत, म्हणजे एक प्रकारे झेंडू आपल्या दुसऱ्या पिकाचं रक्षण करतो. बरं, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्यावर सगळा नफ्याचा खेळ अवलंबून आहे, तो म्हणजे वेळेचं नियोजन. बाजारात फुलांना कधी मागणी आहे हे बघून जर आपण लागवड केली तरच आपल्याला चांगला भाव मिळतो. त्यामुळे इथे वेळेला खूप महत्त्व आहे. आता हे बघा, हे गणित इतकं सोपं आहे ना, की हे वेळापत्रक जर तुम्ही पाहिलं तर सगळं तुमच्या लक्षात येईल. समजा आपल्याला गणपतीमध्ये फुलं विकायची आहेत, तर लागवड कधी करायची? आषाढ महिन्यात. नवरात्रीसाठी नागपंचमीच्या दरम्यान, दसऱ्यासाठी रक्षाबंधनाच्या वेळेला आणि दिवाळीसाठी श्रावणी पोळ्याच्या आसपास लागवड करायची. असं जर आपण वेळापत्रक पाळलं तर सणांच्या दिवशी आपली फुलं काढायला तयार होतात आणि त्याचवेळी बाजारात मागणी आणि भाव दोन्हीही तेजीत असतात. वेळेचं नियोजन तर झालं, पण कोणत्याही गोष्टीचा पाया पक्का असेल तरच इमारत उभी राहते, बरोबर ना? शेतीतही तसंच आहे. चांगल्या पिकासाठी आपला पाया मजबूत असायला हवा, आणि हा पाया म्हणजे योग्य जातीची आणि निरोगी रोपं निवडणं. चला तर मग याबद्दल बोलूया. आणि हे चित्र बघा, हे आहे 60-40चं लोकप्रिय धोरण. अनेक हुशार शेतकरी ही पद्धत वापरतात. यात काय करतात तर 60% नारंगी रंगाच्या झेंडूची रोपं लावतात आणि 40% पिवळ्या रंगाची. आता याचा फायदा काय होतो तर व्यापारी जेव्हा तुमच्या शेतात येतो तेव्हा त्याला एकाच ठिकाणी दोन्ही रंगांची फुलं मिळतात. त्याला मग दुसरीकडे फिरायची गरज पडत नाही. तुमचा माल एकाच जागी एकाच वेळी उचलला जातो. सोपं होतं की नाही काम? तर मग चांगली निरोगी रोपं ओळखायची कशी? अगदी सोपं आहे. रोपांची मुळं चांगली 60 ते 70% वाढलेली पाहिजेत. रोप खूपच कोवळं किंवा खूप जुनं म्हणजे म्हातारं नसावं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, त्याचं हार्डनिंग झालेलं असावं. आता हार्डनिंग म्हणजे काय? घाबरू नका, सोपं आहे. जसं आपण लहान बाळाला लगेच कडक उन्हात नेत नाही, त्याला हळूहळू बाहेरच्या वातावरणाची सवय करतो, तसंच रोपवाटिकेतून आणलेलं रोप थेट शेतात लावण्याऐवजी त्याला काही काळ बाहेरच्या वातावरणात ठेवून सवय लावायची. यालाच हार्डनिंग म्हणतात. असं केल्यामुळे रोपं शेतात लावल्यावर दगावत नाहीत. चला, आता पुढे जाऊन बघूया की आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपण आपलं काम अजून सोपं आणि नफा अजून जास्त कसा करू शकतो. आता जमाना हार्ड वर्कचा नाही, स्मार्ट वर्कचा आहे. इथे एक महत्त्वाचा शब्द येतो, मल्चिंग. मल्चिंग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जमिनीवर टाकलेली एक प्रकारची प्लास्टिकची चादर. जसं आपण थंडीत अंगावर चादर घेतो तशीच ही जमिनीची चादर आहे, जी जमिनीचं संरक्षण करते, आणि तिचे फायदे तर खूपच आहेत. बघा, मल्चिंगमुळे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पाण्याची बचत होते. मग पाणी वाचलं की तण उगवत नाही. तण नाही म्हणजे खुरपणीचा खर्च वाचला. जमिनीतून येणारे रोगही थांबतात, आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्या एकूण उत्पादनात चांगली वाढ होते. म्हणजे बघा, एका गोष्टीतून किती फायदे होतात. आता या दोन्ही पद्धतींमधला फरक बघा. मल्चिंगमध्ये 2 ओळींमध्ये 4.5 ते 6 फुटांचं अंतर ठेवलं जातं, तर पारंपरिक पाटपाणी पद्धतीत हेच अंतर कमी असतं. जरी एकरी रोपांची संख्या जवळपास सारखीच असली तरी मल्चिंग पद्धतीत प्रत्येक रोपाच्या मुळाशी थेंब थेंब पाणी आणि खत जातं. काहीच वाया जात नाही. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळतं. चला, पीक तर आपण घेतलं, पण खरा खेळ तर अजून बाकी आहे, आणि तो आहे बाजारपेठेत. आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत, म्हणजे
चांगला भाव मिळवण्यासाठी बाजारपेठेचा खेळ जिंकायचा कसा? बाजाराचा हा एक सोपा नियम आहे जो आपण सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवायला हवा. जेव्हा बाजारात मालाचा पुरवठा जास्त असतो म्हणजे सगळेच शेतकरी माल घेऊन येतात तेव्हा भाव कमी होतो आणि जेव्हा पुरवठा कमी असतो तेव्हा भाव वाढतो. हे अगदी आपल्या गावातल्या भाजी बाजारासारखं आहे. ज्या दिवशी सगळेच टोमॅटो घेऊन येतात त्या दिवशी भाव पडतोच. त्यामुळे आपलं ध्येय एकच असलं पाहिजे, आपला माल तेव्हा विकायचा जेव्हा बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त आहे. मग हे साधायचं कसं? त्यासाठी हे एक सोपं 3 पायरींचं धोरण आहे. याला म्हणतात बॅक कॅल्क्युलेशन किंवा उलटं गणित. नाव अवघड वाटलं तरी करायला खूप सोपं आहे. पहिली पायरी, दसरा किंवा दिवाळीसारखा एक मोठा सण निवडा. दुसरी पायरी, त्या सणाच्या तारखेपासून मागे मोजत या आणि लागवडीची अचूक तारीख काढा. आणि तिसरी पायरी, त्याच ठरवलेल्या तारखेला लागवड करा. असं केलं की आपला माल बरोबर सणांच्या तोंडावर बाजारात येतो आणि आपल्याला चांगला नफा मिळतोच मिळतो. तर या संपूर्ण चर्चेचा सार काय? तर ही यशस्वी झेंडू शेतीची पंचसूत्री आहे किंवा आपण याला 5 आधारस्तंभ म्हणू शकतो. पहिला, योग्य हंगाम. दुसरा, योग्य वाण. तिसरा, चांगली आणि निरोगी रोपं. चौथा, मल्चिंगसारख्या आधुनिक तंत्राचा वापर. आणि पाचवा, बाजाराचं अचूक नियोजन. या 5 गोष्टींची काळजी घेतली तर झेंडूच्या शेतीत यश तुमचं आहे. तर आता सगळा आराखडा तुमच्या समोर आहे. आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की या फायदेशीर झेंडू शेतीसाठी आपलं पहिलं पाऊल कोणतं असेल? आता विचार करायची नाही तर कामाला लागायची वेळ आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तिला नक्की लाईक करा, आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि हो, शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त माहितीसोबत. धन्यवाद.